असतो महाराज. शहाण्या माणसानं खरा ज्ञानी कोणाला म्हणावं, खरा ज्ञानी कोणाला म्हणावं, जो कुणालाच अज्ञानी समजत नाही त्याला काय म्हणावं, खरा ज्ञानी म्हणावं. म्हणून आपला वेळ आपण कशामध्ये, परदोष चिंतनामध्ये आपण आपला वेळ घालू नका. काहींचा वेळ चालला महाराज त्या ठिकाणी व्यर्थ चिंतनामध्ये, पण व्यर्थ चिंतनामध्ये चालला ना, असा व्यर्थ चिंतनामध्ये वेळ चालला महाराज. व्यर्थ चिंतनामध्ये सुद्धा वेळ घालू नका. अनेक दृष्टांत माझ्याकडे सांगण्यासारखं आहे, पण आपल्याला पुढे जायचं. व्यर्थ चिंतनामध्ये सुद्धा वेळ घालू नका. आणि त्यानंतर असं तिसरं जे चिंतन आहे त्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी भगवत चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन